नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. एक खुलासा सुरुवातीलाच करतो. अनलायझर लोकनीती हे आम्ही सुरू केलेलं दुसरं चॅनल आहे, ज्याच्यामध्ये मी प्रामुख्याने रोज व्हिडिओ टाकतो. सुशील कुलकर्णी यांचा पण आता एक व्हिडिओ तिकडे पडतो आहे आणि एक माझा व्हिडिओ रोज इकडे पडतो आहे. त्याच्यामुळे काही जणांनी जे आम्हाला प्रश्न विचारले, खाली कॉमेंट्स केले की बाबा तुमचे व्हिडिओ खूप दिवसांत इकडे दिसत आहेत, तर त्याचं कारण सरळ साधं असं आहे की अनलायझर लोकनीती या नावानं दुसरं चॅनल सुरू केलेलं आहे. आणि जेव्हा आमच्यावरती हल्ला झाला होता या चॅनलवरती, तेव्हा खबरदारीचा उपाय म्हणून हे दुसरं चॅनल आहे, ते आमचंच आहे. जरूर त्याला सबस्क्राईब करा. आत्ताचा जो विषय आहे, या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये वेगवेगळे व्हिडिओ करण्यासाठी जे आम्हाला सगळ्यात जास्त मटेरियल पुरवतात असे महान विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना मनपूर्वक धन्यवाद. कारण की ते जर काही उलटं पटांग काही बोलले नाही तर आम्ही व्हिडिओ तरी कसे काय करायचे. आणि आम्ही व्हिडिओ त्या विषयावर नाही केले तर तुम्ही पण ते बघत नाहीत, असा तो मुद्दा आहे. पण त्याहीपेक्षा म्हणजे हे लोक स्वतःची टिंगल कशी करतात किंवा स्वतःला जोकर म्हणून हे स्वतःच समोर आणतायत. स्टँडअप कॉमेडीमध्ये हे स्वतःचीच कॉमेडी करतायत हे सगळं लक्षात येतं आहे. त्यांनी असं वाक्य वापरलं की औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. महात्मा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल जैसे महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ है. औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ, दाहोद में. उसमें मैंने गलत क्या कहा है? तो जिस मिट्टी में औरंगजेब का जन्म हुआ है उस मिट्टी का थोड़ा गुण धर्म वहाँ के राज्यकर्ताओं को लगा होगा. उसी तरह से मोदी जी और शाह जी उसी तरह से महाराष्ट्र के ऊपर हमले कर रहे हैं. महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश करते हैं, महाराष्ट्र लूटने की कोशिश करते हैं. उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को? मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि एक विकृति है, एक वृत्ती है. जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू. त्यांना ते मोदी आणि अमित शहाला टोला मारायचा होता. महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेलांचा जन्म गुजरातचाच आहे, त्यांनीच वापरलं त्यांच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला काय म्हणायचं मग नेमकं? जर गुजरातमध्ये जन्मलेल्या व्यक्ती विकृत बनत असतील औरंगजेबासारख्या, असं जर तुम्ही म्हणणार असाल, तर महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल या दोघांचे जन्म त्याच गुजरातमधले आहेत. मग त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? यांच्याकडे तसं काही उत्तर नाहीये. हे जे ते ज्या पद्धतीने बोलतात, किंवा दुसरं एक त्यांचं वाक्य आहे, हे दोन्ही वाक्य तुम्ही बघितले ऐकलेत म्हणून मी तुम्हाला सांग. जे महाराष्ट्रावर हल्ले करतील त्यांना आम्ही गाडून टाकू. महाराष्ट्रावरती कोणी हल्ला केला? आत्ताच्या लोकशाहीमध्ये 1952ला पहिली निवडणूक झाली, तेव्हापासून आजपर्यंत ही 18वी लोकसभेची निवडणूक होत आहे. लोकसभेची निवडणूक किंवा या नवीन सगळ्या ह्याच्यामध्ये काही हल्ले करणं का? हे एक पक्ष संपूर्ण भारतभर पसरलेला असतो, तो पक्ष एका राज्यातला जन्मलेल्या व्यक्तीचा पक्ष असत नाही. भारतीय जनता पक्षाचा जन्म त्या अर्थाने म्हणलं तर मला वाटतं की ते 6 एप्रिल 1980ला प्रत्यक्ष मुंबईमध्ये झालेला आहे. पक्षाचा जन्म गुजरातमध्ये झालेला नाहीये. यांना ते काही माहितीच नाही. किंवा जे या नावावरती हे बोंब मारतात, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म विजयादशमीला 1925 मध्ये नागपूरला झालेला आहे, महाराष्ट्रातच झालेला आहे तेव्हा सुद्धा. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे आता? म्हणजे यांना काय सांगायचं ते काहीच माहिती नाही. औरंगजेबाला आम्ही गाडलं, शाहिस्तेखानाला गाडलं, अफजल खानाला गाडलं, असे हे गोष्टी करतात. अरे बाबा, तेव्हाची जी काही सगळी राजेशाही होती, तेव्हाचा जो मध्ययुगीन कालखंडातला जो काही सगळा सामाजिक सगळ्या परिस्थितीचा जो सगळा आवाका आणि त्याचं जे स्वरूप होतं ते पूर्णपणे वेगळं होतं. तेव्हा राज्याच्या सीमा कुठल्या होत्या? आताचा जो महाराष्ट्र म्हणून आहे तेव्हा तो तसा अस्तित्वात होता का? संस्थानं होती वेगवेगळी. अगदी भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा 1 वर्ष मी जिथून व्हिडिओ करतोय तो सगळा प्रदेश पारतंत्र्यात होता. हैदराबाद संस्थानचे आम्ही घटक होतो. 1 वर्ष उशिरा आम्ही भारतामध्ये सामील झालो. महाराष्ट्रावरती हल्ले करायला महाराष्ट्र ही जी भाषा आज संजय राऊत वापरतायत, तो महाराष्ट्र अस्तित्वात आला किंवा 1960ला. तोपर्यंत हा महाराष्ट्र तुम्हाला आज जो दिसतो आहे तशा पद्धतीनं अस्तित्वात नव्हता. तो वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विखुरलेला होता. ते चांगलं आहे का वाईट आहे, ते भलं आहे का बुरं आहे, ह्याची चर्चा वेगळी करूयात. आज ज्याला तुम्ही महाराष्ट्र असं म्हणता, तो महाराष्ट्र 1960ला अस्तित्वात आला, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे काही बेताल बडबड अशी करतात ना, त्याच्यातला त्यांचा पांचटपणा आपण बाजूला ठेवूयात. पण काय होतं याच्यामुळे की जो काही सीमेवरती विचार करणारा जो वर्ग असतो की ज्याचं अजून मत पक्क झालं नसतं, त्याच्या मनामध्ये विनाकारण संभ्रम तयार होतो.
अजून एक मुद्दा मी तुम्हाला प्रस्थापित करतो, जो ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यावा लागतो. कारण की ही राजधानी एकेकाळी ज्या औरंगजेबाचं तुम्ही नाव घेता त्याच औरंगजेबाला दक्षिणेतला यांचा जो सुभा होता मोगलांचा, त्याचा तो सुभेदार होता आणि तिची राजधानी ही औरंगाबाद, आता जे संभाजीनगर झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर, ही राजधानी होती त्याची. या ठिकाणी त्याचा किल्ले अर्कमध्ये त्याचा राजवाडा होता औरंगजेबाचा. इथेच बीबी मकबरा आहे, त्याच्या बायकोची त्याच्या तिथं उभारलेला मकबरा आहे, त्याच्या सुनेचा पण मकबरा या ठिकाणी खुलताबादला आहे. त्याची समाधी याच ठिकाणी आहे. त्याचे जे सुफी गुरु आहेत औरंगजेबाचे त्याच्या बाजूलाही केलेली. ह्या प्रदेशामध्ये मोगल आणि इथली स्थानिक सत्ता ह्याच्यामध्ये स्थानिक अस्मितेच्या पातळीवरती मलिक अंबर, की जो अहमदनगरच्या निजामशाहीचा प्रमुख वजीर होता, ती राजधानी इथे आणली. आणि आपण दक्षिणेतले सगळे कसे एक आहोत ही आपली अस्मिता, आणि आपल्यावरती मोगल आक्रमण करतायत ही मांडणी मलिक अंबरनी केली होती शहाजी राजांच्या आधी. त्यांनी शहाजी राजांना पुत्रवत प्रेम केलं. शहाजी राजांचा विवाह जिजाबाईशी व्हावा याच्यासाठीची मध्यस्थी मलिक अंबरनी केलेली आहे. आणि आपण ठामपणे मोगलांच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे ही भूमिका मलिक अंबरनी मांडलेली आहे, की स्थानिक दक्षिणेची अस्मिता म्हणून. आज ज्याला महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्रावर हल्ले असं म्हणतात, त्या म्हणजे संजय राऊतांना ही किमान माहिती नाहीये. लखुजी जाधव असोत किंवा शहाजी राजांचं घराणं असो, हे सगळे निजामशाहीतले सरदार होते. या सगळ्यांना मिळून महाराष्ट्राची म्हणून जर तुम्हाला अस्मिता म्हणायची असेल तर त्याची राजकीय दृष्ट्या सुरुवात संतांनी तर ती आधी सुंदर मांडणी केलेली आहे. आधीच्या ज्या राजवटी होत्या, सातवाहन असो, राष्ट्रकूट असो, वाकाटक असो, यादवांपर्यंत हे सगळं होतं. ते सगळं पुन्हा त्याला झळाळी देण्याचं काम राजकीय दृष्ट्या मलिक अंबरनी केलेलं आहे. हे संजय राऊतांना काहीच माहिती नाही. माहीत असायचं कारणच नाही, म्हणून त्याची आडवी तिडवी भाषा करतात. ज्यांनी महाराष्ट्रावरती हल्ला केला त्यांना आम्ही गाडून टाकूत असं म्हणणारे संजय राऊत यांनी याचं उत्तर द्यावं. तुमचे या ठिकाणचे सगळे राजे रजवाडे ज्यांना क्षात्र तेज शिल्लक राहिलेलं नव्हतं, संतांनी सर्वसामान्य लोकांची अस्मिता जागी केली. तसं दुसरीकडून प्रत्यक्ष राज्यकर्त्याच्या मनामध्ये या प्रदेशाच्या बाबतीतली भावना जागी करायचं श्रेय मलिक अंबरला जातं. शहाजीराजे, मग शहाजीराजांनी शेवटच्या कालखंडामध्ये काही काळ निजामचा नातू मुर्तजा निजाम याला मांडीवर घेऊन स्वतंत्र राजवट करायचा प्रयत्न केला आणि त्याचंच फळ म्हणून पुढे शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. हे सगळं माहीत ज्याला नाहीये ते अशी बडबड करतात. गुजरातमधून आले, जन्मलेला औरंगजेब, त्याला इथल्या मातीमध्ये गाडला. अरे मग त्या ठिकाणी महात्मा गांधी जन्मले होते, त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल जन्मलेले होते. आणि आजही गांधीवाद्यांचे सगळ्यात जास्त मोठे समर्थक ज्यांनी त्याची मांडणी केली ते महाराष्ट्रामधून झालेले आहेत. किंवा वल्लभभाई पटेलांचा सारखा जो लोह पुरुष होता त्याची जी भूमिका होती त्याला सगळ्यात जास्त समर्थक महाराष्ट्रातून भेटलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी भंपक मांडणी आहे संजय राऊतांची, त्यांच्यावर आम्हाला टीका सुद्धा करायची नाही, कारण की त्याही त्याची पात्रता आता उरलेली नाही. पण त्याच्या मागचा जो विचार आहे, त्यांचा जो उल्लूपणा आहे तो बाजूला ठेवूयात आपण. पण हा जो विचार आहे तो नीट समजून घ्या. महाराष्ट्र आणि गुजरात हा वाद कधीही नव्हता, ह्यांनी तयार केलेला तो वाद होता. ज्या सीमा आज आहेत राज्यांच्या त्या तशा पूर्वी अस्तित्वात नव्हत्या. आपण भाषेप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांची मांडणी केली, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये वेगवेगळी झाली. ह्याच्याशिवाय त्याच्यामध्ये कुठलं भांडण आहे किंवा हे उपस्थित करतायत तसा काहीच मुद्दा नाहीये. संजय राऊत पूर्णपणे बावचळलेले आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. 4 तारखेच्या निकालाच्या नंतर त्यांची अवस्था काय होईल देवच जाणे. इथेच थांबूया. धन्यवाद.